वन नेशन वन इलेक्शन वरून संजय राऊतांनी हल्लाबोल केलेला आहे। वन नेशन वन इलेक्शन वरून त्यांना नो इलेक्शन करायचंय असं राऊत म्हणतात। संविधानातील मार्गदर्शक तत्व बदलली जात आहेत असं देखील राऊतांचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या, कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या। एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र। वन नेशन वन इलेक्शन ही लोकशाही विरोधी आहे। भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे। आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही, नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे। आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू। भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार। घटनाकारांनी, संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसतात। ह्या देशामध्ये एकाच दिवशी इलेक्शन व्हायच्या, पण प्रामुख्याने काँग्रेसच्या काळामध्ये उठसूट राज्याची बरखास्त केली गेली। असं त्या वेळेला सारखं हे बरखास्त केलं त्याची उद्या इलेक्शन, मग ते बरखास्त झालं त्याची परवा इलेक्शन, असं करून ह्या देशाचं वन नेशन वन इलेक्शनच होतं ते तुम्ही डिस्टर्ब केलं। आणि त्या डिस्टर्ब होण्यातून रोज उठून राजकीय कार्यकर्त्यांना निवडणुका, आणि निवडणुका महिन्याभरासाठी, बाकी विकास कामं करायची आहेत, त्यामुळे अतिशय लोक स्वागत करतील। तर वन नेशन वन इलेक्शनवर घटना तज्ज्ञांनी देखील हरकत घेतली आहे। घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांच्याकडून प्रस्तावावर सवाल उपस्थित होतोय। वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्लिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एकाच वेळी निवडणूक घेतल्यास प्रशासनावर ताण येऊ शकतो असं देखील ते म्हणतात। तुम्हाला 4 राज्यांच्या निवडणुका एका वेळी घेता येत नसतील तर 28 राज्यांच्या निवडणुका तुम्ही कशा एका वेळी घेणार आहात? आपल्याकडे तेवढी आर्मी आहे का? पोलीस फोर्स आहे का? नाहीये। इव्हन सरकारी नोकर चाकर तितके आहेत का? तर नाहीयेत। शासन यंत्रणेवर ताण पडतो। आता ऍक्च्युअली शासन यंत्रणेवर एका वेळी इलेक्शन घेतले तर जास्त ताण पडणार आहे, आणि याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि कामं होत नाहीत विकासाची। तर हेही पटण्यासारखं नाही, कारण ती परवानगी इलेक्शन कमिशन कडनं घेता येते। तर ही सगळीच कारणं ही उथळ आहेत थोडीशी। आपण भारताच्या लोकशाहीचा, भारताच्या राज्यघटनेचा आणि आपला देश कसा मोठा होईल याचा विचार करून, दोन्ही बाजूनी विचार करून याच्यावरचा निर्णय घ्यावा। एकतर्फी निर्णय घेऊ नये असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।